बंदा पास होणार आहे ते मी आहे. अरे तू आहे का? कॅमेरा माझ्याकडे गेला. लडके नाच रे यार. ओ वाव वाव. सरको दे रे पहिले. मोहिनीराज भाऊ नमस्कार शेठ. नाही ब्लॉग मध्ये घ्यायला आणि सांग स्टार्ट बाईक करा. एक नंबर सजवलाय यार पिझ्झा. एक नंबर सजवलाय. अच्छा हा गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य घरचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता काही ना काहीच नाश्ता वगैरे करतो आणि जातो ऑफिसला. आणि डे 8 मध्ये तुमचं स्वागत आहे. डे 8 म्हणजे ट्रेनिंग पिरियडचा डे 8. सो गाईज नाश्ता करतो आणि लवकर आणि ऑफिसला निघतो. काहीच ऑफिसकडे आलो आहे आणि आपला धीरज पण आपल्या कंपनीमध्ये काम करायला आला आहे. आपली कंपनी आहे, ते पण माझ्याच प्रोसेसमध्ये आहे. पण त्याची वेगळी टीम राहणार, माझी वेगळी टीम राहणार. चल बाबा, मी तर लेट झालो आहे. आता लेट झालो काय होते माहिती आहे का? नाचवायला सांगितलं. हा ते बघितलं ब्लॉग. हा ना, बघा काही झालं इथं काम चालू झालं. IT कार्तिक IT ट्रेनिंगचा डे 8 आहे काही. सो आमचे 1 डे पासून तर डे 8 पर्यंतचे ब्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि डे 8 कसा जातो ते बघा तुम्ही. कसं वाटतंय कार्तिक? थंड वाटत आहे नेहमीसारखं. आणि कॉल घेतलं तर बापरे बाप विसरून जाते. विसरून जात आहे. जे शिकवत आहे दुसरं टॉपिक विसरत आहे. हां, दोन्हीकडून वाटतच आहे काही ना काही कायच करायचं, काय करायचं? तेच काही ना काही करायचं. पण करायचं क्लिअर झालं पाहिजे. टेन्शन आलं. हां, मेन OGT क्लिअर झाली की आम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल. पार्टी करूया तेव्हा. पार्टीचे पण ब्लॉग्स बट बघू आता काय होते काय नाही. काय होते काय नाही ते बघू आता. प्रयत्न तर चालू आहे. चालू आहे. प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. 26 नंतरच माहीत पडेल कसं होतं आणि काय. आनंदाची गोष्ट की 26 जानेवारीला आम्हाला सुट्टी आहे. चांगलं आहे. 26 जानेवारीचा पण ब्लॉग नाही तर ह्या कंपनीमध्ये 24x7 इथं सुट्टी भेटतच नाही. भेटत नाही. येस सो जेवढा आता एन्जॉय पिरियड आहे आमचा, एन्जॉय पिरियड एन्जॉय करतोय. आणि लगातार तुम्हाला ट्रेनिंग डेचे ब्लॉग येत असेल. या दिवशीचा ब्लॉग तर आवडलाच असेल काही तुम्हाला. डे 6चा की जुनेतला नाचवलं होतं. तो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आम्ही तर लेट नाही आलो. मी लेट आलो आज, बस सर नव्हते अवेलेबल. बरं नाहीतर मला नाचवलं असतं आज. ठीक आहे. चला मग आपण भेटू ब्रेकमध्ये. अजून ब्रेकमध्ये तुम्हाला अपडेट येत राहील. होय. पॉझिटिव्ह जर क्लिअर नाही आला ना, सब राहते मग कसोल फिसोल सब गेला फ्लॉप. पॉझिटिव्ह एंट्री आला पाहिजे यार. पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. नेक्स्ट टाइम तर असं पण OGT मध्ये एकच बंदा फेल होणार आहे, ते आहे आपले कार्तिक भाऊ. आणि एकच बंदा पास होणार आहे, ते मी आहे. अरे तू आहे का? कॅमेरा माझ्याकडे गेला. नाही कार्तिक होणार रे पास. होणार, नक्की होणार. कार्तिक आदित्य प्रथमेश तो अभीच हो गया. प्रथमेश तो टीम लीडर रे. अरे प्रथमेश मालूम क्या, प्रथमेश सेटिंग से पास होने वाला है. हाँ उसका चलता नहीं, वहाँ पैसा फेंकता हो और पास हो जाता है. आदित्य से पीछे बब्बा. अरे कल पता है क्या इसने क्या किया स्टार्टिंग में? बब्बा स्टार्टिंग में क्या बाबा तू बोल की स्टार्टिंग नहीं बोला मैंने. अरे वो नहीं रे, सर को कुछ नहीं. नहीं क्या बा नहीं क्या बात ऐसे बोला. हाँ ऐसा बोला कि बाबा बोल. नागपुर में बोलते रहे. अरे वो मेरी आदत पड़ गई अभी. कुछ भी बोल. अर्षद ने 1 नंबर कॉल लिया बट कुछ भी बोलो. अरे बघू यार, की पूरी फ्लोर पे लडके नाच रही यार. अर्षद गाईस हे बघा, आज आम्हाला मिठाई दिली आहे, ते पण जुनेद भाऊ ना. आणि जुनेद भाऊला झालाय मुलगा. जुनेद भाऊला नाही झालाय, जुनेद भाऊच्या भावाला झालाय मुलगा ऍक्च्युली. कर्नल सिंग. अभिनंदन भाऊ तुला. जुनेद भाऊ अभिनंदन तुला, तुझ्या भावाला मुलगा झाला. अरे ए मिठाई कोणती बघा? पेड़ा है क्या? ओ वाह वाह.
सरको दे रे पहिले. अरे मत डाल रे व्हिडिओ. थँक्यू सर. थँक्यू जुनेद. काही त्यात आलू वांग्याची भाजी आहे. नाही पी सकता. कसं वाटलं रे? जबरदस्त. तूने केला है? मेरे से बहुत बड़ी गलती हो गई गाइस. गलती मेरी है ये कार्तिक की, मेरे को समझ में नहीं आया. हाँ. कार्तिक को मैंने बोला व्हाइट राइस ले और शॉर्ट हो गया. कार्तिक आगे का तो एक्सप्लेन कर. हाँ एक्सप्लेन कर भाऊ. एक्सप्लेन कर कार्तिक. अरे इसने बोला रस्सा है, हाँ. सिर्फ रस्सा है बोला, अंडे हाँ. का नहीं ना चिकन का नहीं, सिर्फ रस्सा है, ओनली ग्रेवी बोले. अभी बोलता है कि इसमें छोटा छोटा चिकन है बोलते, तो मैं नहीं खा सकता ना भाई. वही वही वही. हाँ एक तो मैं तो खाता ही नहीं चिकन. आपण तो व्हेजिटेरियन आहे पुढे. चल रे कार्तिक. काहीच ऑफिस झालं आहे माझं आणि आता वाजले आहे 7. 10 ते 7ची शिफ्ट होती काहीच. तो चाललो आहे आता. रोहिणताईचा पण फोन आला आहे मला. रोहिणताईकडे जातो मी तिच्या ऑफिसकडं, तिला घेतो आणि जातो घरी. घरी पोचल्यानंतर तुम्हाला भेटतो. गाईस ताई अजून मी बराबर 8 वाजता घरी आलो. ताईच्या ऑफिसला घ्यायसाठी गेलो, तिला आणलं, घरी आलो, फ्रेश झालो आणि ताईने एक काम सांगितलं होतं. ते काम होतं हे तेल आणि चणे घेऊन ये म्हणून. सो मी तेल अजून चणे घेऊन आलो. आणि बाहेर थंडी जास्त आहे. सो मी आज मोठीवाली बुक घातली आहे. आता काही नाही गाईस, थोडंसं जेवतो आणि डॉलरच्या कामाला जातो. पट्ट्यां कामाला आपल्या डॉलरच्या. ओ वाव. इथं ठेवला ते काय घे. चणा चोर गरम. काय तर आता आम्ही जेवतो आहे. जेवणामध्ये खिचडी बनवली आहे ताईनं गरमागरम. तो जेवण करतो. काय मोहिनीराज भाऊ. नमस्कार शेठ. महिने खायचं तुला नाही ब्लॉग मध्ये घ्यायला आणि याला सांगा स्टार्ट बाईक करायला. हो मला ब्लॉग मध्ये नका घेऊ, मी लय गरीब माणूस आहे. मागाचा पिझ्झा तुला खायला मिळणार आहे का? तो 1300 आहे ना? 1300 म्हणजे एक नाही 1300ला हां 500-600 वाला. पण वैतागलो बाबा रोजचं खाऊ. म्हणजे रोज नाही खातो पण तेच. नॉनव्हेज आहे ना? नॉनव्हेज वाला आहे पिझ्झा. प्रणव भाऊ बोला. अनपेड आहे. अनपेड आहे. हो सर. काहीच पहिली ऑर्डर पडली आहे, तो मी देऊन येतो. तर लवकरात लवकर ऑर्डर कंप्लीट करतोय मी. काहीच आलो आहे लोकेशनकडं. रोहन अभिलाषा हे अपार्टमेंट एवढं भारी आहे, भुलभुलैयाच आहे. इथं कुठलं विंग कुठं आहे, F1 F2 F3 F4 F5. आता F3मध्ये आहे मी. F3मध्ये जायचं आहे मला, तर तिकडंच चाललो आहे. खूप मोठं अपार्टमेंट आहे काहीच आहे. एवढं आहे की स्टोअरपासून खूप लांब आहे. सो इकडं कुठला पण ऑर्डर पडला तर खूप दूर पडते ऑर्डर. बाकीचे कसे असतात जवळ, पण हे थोडंसं जास्त दूर आहे. त्यामुळे मी कस्टमरला ऑर्डर. आणि गाईस 8व्या फ्लोअरवरून आहे. एवढी फाटी ना गाईस इकडून इथं बघायला. अरे वा वा वा. खतरनाक फाटी. हट. चांगली लिफ्ट होती ती पण गेली. बघतो आता समोरची लिफ्ट. बट काही पण बोला यार, राजू बनवते भारी वाटते का? स्पीड बहुत आहे. भारी स्पीड आहे राजू भाऊची. काय जे राजू भाऊ आहे एवढे भारी पिझ्झा बनवतात ना, खतरनाक बनवतात आणि भारी टेस्ट असतं याची. हा तेजस भाऊ बरोबर ना? तेजस भाऊ पण मस्त बनवतो, पिझ्झा बनवत आहे. अरे बापरे, स्पीड बघा ना त्यांची, ती भारी बनवत आहे. खतरनाक स्पीड आहे. आणि इथं बघा नॉन व्हेज व्हेज. तुम्ही कुठल्या ब्लॉगमध्ये येणार? आम्ही येणार उद्याच्या ब्लॉग. उद्या सकाळी तुम्हाला नोटिफिकेशन येणार, ओपन करजा, तुम्ही दिसणार त्याच्यात. बिग पिझ्झा तो असा बनतो.
वाव, एक नंबर सजवलाय यार पिझ्झा, एक नंबर सजवलाय. अच्छा हा कुठला आहे? व्हेज आहे हा? आणि हा बघा ना कसा सजवलाय गाईज पिझ्झा, पूर्ण डेकोरेट केलाय. परत गाईज एकदा आम्हाला सोबत मिळाला आहे ऑर्डर आणि चाललो आहे आम्ही दोघंच आहे. आणि आता वाजले आहे 12:30. 2 ऑर्डर, 2 माणसं गाडी. बघा तर पिझ्झा बनवत आहे, तर मी पण बनवणार पिझ्झा. आपण आहे डोमिनोजच्या स्टोर मध्ये, जे की आहे वाघोलीमध्ये. दीपक कुमार. हा, कोणा ठेवलं होतं नाव तुझं? काय माहिती कुठे ठेवलं, सगळ्यांना वाटत तुम्ही तिथं. अरे वा, दीपक. तेजस भाऊला मी महादेव भाऊ बोलतो. हा, बस राजीव भाई बोल रहा है, बस चलो. राजीव भाई कितना पड़ता है? निघायचं. राजीव भाई बाय बाय बोलतो इसको. अजून या, गुड नाईट. गुड नाईट. चला भाई, चाललो आहे काहीच घरी. तो आजचा ब्लॉग आपण तसे ॲड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला ते लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम सतत राहू द्या आमच्याकडे. चला, गुड नाईट अँड बाय. पीस आउट.